उद्धव आदित्य पवारांवर आरोप करण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर दबाव आणला होता। अनिल देशमुखांचा दावा, मी आरोप केले असते तर आदित्य उद्धव ठाकरे आज जेलमध्ये असते। देशमुख फडणवीसांवरच्या आरोपांवर ठाम। बीजेपी में आओ या जेल में जाओ अशी भाजपकडून ऑफर होती। अनिल देशमुखांचा पत्रकार परिषदेतून दावा। समित कदम फडणवीसांच्या जवळचा माणूस असं सांगत देशमुखांनी दाखवले फडणवीस समितचे एकत्रित फोटो। समित कदमला 5 ते 6 वेळा फडणवीसांनी पाठवून खोटे आरोप करायला सांगितलं, परंतु खोटे आरोप करायला स्पष्ट नकार दिल्याचं देशमुखांचं स्पष्टीकरण। आदित्यवर दिशा सॅलिन प्रकरणी आरोप करायला सांगितले। घाणेरड्या राजकारणासाठी फडणवीसांनी नेत्यांच्या मुलांनाही सोडलं नाही, अनिल देशमुखांचं विधान। सरकारी योजनांना प्रसिद्धी मिळू नये म्हणून अनिल देशमुख खोट्या बातम्या सोडतात, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची टीका। तर देशमुखांना बातमीरत्न पुरस्कार देण्यात यावा असाही खोचक टोला। अनिल देशमुखांनी केलेला खुलासा गंभीर, समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा का दिली, खासदार संजय राऊतांचा सवाल। समित कदम आणि भाजप त्यासोबत संघाचा संबंध, खासदार संजय राऊतांचा आरोप। तर राऊतांनी फडणवीस आणि समित कदमांच्या भेटीचे फोटोही दाखवले। निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगल घडवण्याची भाषा, ते चांगलं नाही, तर तेढ निर्माण करणाऱ्यांना रोखण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं पवारांना आवाहन। अनिल देशमुख 2.5 वर्षानंतर संभ्रम निर्माण करतायत। देशमुखांनी गृहमंत्री असतानाच दबाव आणणाऱ्यांवर कारवाई का केली नाही, बावनकुळेंचा सवाल। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार राजेश विटेकरांनी अजितदादांची भेट घेतली। विधान परिषदेचा आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर भेट घेतल्याची माहिती। भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडेंनी राज्यपालपदी वर्णी लागल्यानंतर अजित पवारांची भेट घेतली। देवगिरी निवासस्थानी दोघांमध्ये भेट। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पदभार स्वीकारणार। राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। तर ठाकरे गटाची सुनावणी 30 जुलैला होण्याची शक्यता। पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आणि अनेक मुद्दे मांडणार। लाडकी बहीण योजनेऐवजी कष्टकऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका, आमदार बच्चू कडूंची सरकारवर सडकून टीका। सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची मातोश्रीवर धडक, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यावर पवारांची भूमिका काय, पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सवाल। तर शरद पवार मोठे नेते, त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचं वक्तव्य। आमदार खासदार मतांसाठी तहानलेले उजनी धरणातील पाणी वाटपाच्या नियोजन बैठकीला आमदार खासदारांच्या गैरहजेरीवरून भाजपच्या लक्ष्मण ढोबळेंची टीका। उरणमधील तरुणीची हत्या लव्ह जिहादमधून, भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप। पीडित तरुणीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन कठोर कारवाईसाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन। मनोरमा खेडकर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर येरवडा कारागृहात बंदिस्त। वादग्रस्त आयएस पूजा खेडकरांचा शोध मंदावल्याची चर्चा, हजर होण्याच्या मुदतीला 6 दिवस उलटल्यावरही यूपीएससीचा जाब विचारण्यास नकार। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला सावत्र वागणूक दिल्यानं राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक, पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागणीच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन। पुण्यातल्या हडपसरमध्ये गाडी तळापासून कर्मचाऱ्यांचं बेमुदत कामबंद आंदोलन। पुण्यातून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या रद्द, मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून दौंड गुड्स यार्ड आणि दौंड कॉड लाईन या ठिकाणी तांत्रिक काम। सॅन उड्डाणपूल 1 ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद, 112 वर्ष जुना तसंच जीर्ण झाल्यानं पूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय। मुसळधार पावसामुळे भाज्या खराब होत असल्यानं दर कडाडले, चवळी, हिरवा वाटाण्यासह कडधान्य महागली तर टोमॅटोच्या दराचीही शंभरी।
राज्यात आजपासून पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता. गुरुवारपर्यंत राज्यात कुठेही रेड किंवा ऑरेंज अलर्ट जारी नसून काही ठिकाणी तुरळक पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. पुण्यातील खडकवासला धरणातून 22,000 क्युसेकनं विसर्ग, तर भिडेपूल पाण्याखाली गेल्यानं रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. रात्रीपासून भंडारा जिल्ह्यात पावसानं उसंत घेतली असली तरी अजूनही 19 गावांचा संपर्क तुटलेलाच. भंडारा रामटेक मार्गावरचं पाणी ओसरल्यानं वाहतूक सुरळीत. जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे 2 मीटरनं उघडले. धरणातून 31,000 क्युसेकनं तापी नदी पात्रात विसर्ग. पुणे मुंबई महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. महामार्गांवर खड्ड्यांमुळे वाहन चालकांना मनस्ताप. मुंबई पुणे महामार्गावर खड्डे तातडीनं बुजवण्याची मागणी. मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर मार्गावर वाहतुकीत बदल. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. या मार्गावरील जड अवजडसह हलक्या वाहनांची वाहतूक 3 दिवसांसाठी वळवली. हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. मनुस्मृतीचा संदर्भ अभ्यासक्रमातून हद्दपार करणार. एनसीईआरटीचा निर्णय. शिक्षणप्रेमींनी व्यक्त केलं समाधान. कडाडून विरोध झाल्यानं शिक्षण विभाग बॅकफूटवर. रेशन दुकानदारांना धान्य वाटप, ई-केवायसी तसंच सदस्य पडताळणीत मुदतवाढ मिळावी. अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार संघटनेची मागणी. शेगावहून शिर्डीला जाणाऱ्या बसला मलकापूर दरम्यान तांदुळवाडी इथे अपघात. अपघातात 6 प्रवासी जखमी. तिघांची प्रकृती गंभीर. निसरड्या रस्त्यावरून बस उलटल्यानं अपघात झाल्याची माहिती. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यात वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार दरीत कोसळली. वालंबा चिखली परिसरातली घटना. दुर्घटनेत जीवितहानी नाही. चंद्रपूरच्या अभियंत्याचा छत्तीसगडमधल्या कोळसा खाणीत मृत्यू. जितेंद्र नगरकर प्रभाच्या निरीक्षणासाठी गेले असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. 15 तासांच्या शोधकार्यानंतर नगरकर यांचा मृतदेह सापडला. पुण्यातील सहकारनगर धनकवडी भागात गाड्यांची तोडफोड. रात्री 2 ते 3च्या सुमारास घटना. 2 रिक्षा आणि 5 दुचाकींचं नुकसान. भारताला आजही पदकाची आशा. नेमबाज रमिता जिंदालही अंतिम फेरीत दाखल. अर्जुन बबुताही पुरुष नेमबाजांच्या 10 मीटर एअर रायफलच्या अंतिम फेरीत. आज रंगणार सामना. ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूची विजयी सलामी. एकेरीमध्ये मालदीवच्या रझाकवर सहज विजय. सिंधू 21-9 आणि 21-6 अशा फरकानं दणदणीत विजयी. मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख यांचं दीर्घ आजारानं निधन. वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गर्भसंस्कार, नवजात शिशु आणि माता यांचा आहार या विषयावर महत्त्वाचं कार्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.